Yes, come in. Hello, मी अद्वैत रानाडे. Please sit. दिव्या. One second. So, Miss Divya. Divya? Excuse me. सॉरी सर. Okay. Give me a file. So, दिव्या, तुमचं पूर्ण नाव काय? दिव्या कैलास पाटील. दिव्या, आपल्या रेझ्युमेवरून तर आपल्याला जॉब मिळणार नाहीये. काहीतरी सुचव, नाहीतर परत जावं लागेल इथून. तर मिसेस दिव्या, काय झालं तुम्हाला? तुम्ही का रडताय? शांत व्हा. इंटरव्ह्यूचं टेन्शन आलंय का तुम्हाला? नाही सर, सॉरी सर. मला रडायचं नव्हतं, पण कंट्रोल होत नाहीये. नाही, टेन्शन आलेलं नाहीये सर. हा माझा 50वा इंटरव्ह्यू आहे, त्याच्यामुळे सवय झाली आहे. पण माझ्या लॉयरचा आत्ताच मेसेज आला सर की माझ्या नवऱ्याने मला डिवोर्स पेपर्स पाठवलेत, म्हणून जरा. गॉड, नाही, हे खूप चुकीचं आहे. वाईट झालं. मी काय करू सर? स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटलं, जॉब करायचं म्हटलं तर माझा नवरा चिडला माझ्यावर. मला म्हणाला घरी बसायचं. मी नकार दिला तर त्याने मला मारहाण केली सर, आणि घरातून काढून टाकलं. मी काय करू सर? तुम्हीच सांगा. नाही, हे फार चुकीचं आहे. मी एक मुलगी आहे. कोणाला काय फरक पडतो सांगा मला. तरी मी हार मानणार नाही. मीही त्याला डिवोर्स देणार. मी ठरवलंय की कष्टाने पैसे कमवायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, म्हणून सतत इंटरव्ह्यू देतेय सर. एकूण 50 इंटरव्ह्यू दिले, पण नशीबच साथ देत नाहीये हो. कदाचित देव पण चांगल्या लोकांचीच परीक्षा घेतो. बघा दिव्या, जे झालं ते खूप वाईट झालं, पण आपण बोलू यावर. ओके? हे बघा, सॉरी सर, मला तुमची सिंपथी नको आहे. तुम्ही मला काम द्या, माझं काम बघा. कसं आहे, माझ्या नवऱ्यासारखं कोणी मला बघायला नको.